गुड मॉर्निंग गाईज. तुम्ही बघू शकता तर 9:15 वाजलेले आहेत. तर मी आधी सकाळी उठल्या मी सकाळची सगळी कामं करून घेतलेली आहेत. मला फक्त आता लादी पुसायची आहेत. तर सकाळी उठल्या माझे कामं असतं म्हणजे सगळं पुसून वगैरे घेणं वगैरे, झाडांना पाणी टाकणं वगैरे. तर हे सगळं झालेलं आहे. आणि मग त्यानंतर पक्ष्यांना तिकडे तांदूळ, मग त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं असतं. फक्त मला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर आणि मी सोनपरीला पण सुद्धा क्लीन केले, बेबी वॉईस मी क्लीन केली आणि तिलासुद्धा खायला दिलेलं आहे. ती इथे खाते. हे सोनपरी माझी. आणि आम्हाला केजमध्ये जायला अजिबात आवडत नाही. फक्त आम्ही खाण्यासाठी केजमध्ये जातो असं. पण मी जेव्हा ही लादी पुसते ना, तेव्हाही मी आधी त्या सोनपरीला केजमध्ये टाकते. नाही तर ती काय करते माहिती आहे का, मी जेव्हा ही लादी पुसते ना, तर ती लिटरली पूर्ण बाथरूममध्ये वगैरे जाते आणि मग ओली होते. आणि मी आता किचनमध्ये आलेली आहे. तर आंघोळीच्या अगोदर मला काही कामं करायची आहेत. ती कामं म्हणजे अशी आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, हे इन्व्हर्टरचं पाणी आहे. हे इन्व्हर्टरमध्ये हे मला पाणी टाकायचं आहे. तर मग ते जमलं तर मी शक्यतो आताच टाकते. हे काम मी आंघोळीच्या अगोदरच करते. आणि हा जो पाईप आहे, तर मला हा पाईपसुद्धा लावायचा होता. तर मी आधी हा जो पाईप आहे, तर मी हा पाईप काढून टाकलेला आहे. तर बघा, मला हा पाईप चेंज करायचा होता. तर सेम ह्याच मापाने मी हा पाईप आणलेला आहे. आता हा पाईप पण पटापट लावून घेते. इथे मी ॲक्वागार्डला हा पाईप लावलेला आहे, ॲक्वागार्ड चालू केलेला आहे. तर मी हा जो पाईप आहे हा डायरेक्ट या माठात नाही टाकलेला आहे. तर मी थोडंसं पाणी जाऊन देणार आहे. तुम्ही बघू शकता. तर त्याचं कारण असं आहे की या पाईपामध्ये काही म्हणजे तुम्हाला माहिती आहे, थोडासा आपण जेव्हा ही एखादी नवीन वस्तू घेतो तेव्हा त्याच्यामध्ये अगदी थोडासा हलका असा वास येत असतो. तेव्हा आपण ती वस्तू पाण्याने स्वच्छ धुतो, मग तिला सुकवतो आणि मगच ती वस्तू यूज करतो. म्हणजे ते काही असो, टिफिन वगैरे काही असेल किंवा बॉटल वगैरे असेल तरीसुद्धा आपण एकदा तिला पाण्यातून स्वच्छ धुतो. मग मी यातून थोडंसं पाणी जाऊन देईल आणि मगच हा जो पाईप आहे हा मी माठात टाकेल. आणि खूप छान वाटतं न्यू पाईप. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मला इन्व्हर्टरमध्ये पाणी टाकायचं आहे. जर आता इन्व्हर्टरमध्ये जर पाणी टाकायला गेली तर खूप टाईम लागेल. कारण आज ज्ञानीचा 10:30 वाजता क्लास आहे. त्यामुळे मला सगळं पटापट आवरायचं आहे. त्याला उठवून त्याची तयारी वगैरे करून त्याला चहा नाश्ता देऊन वगैरे मग त्याला क्लासला पाठवायचं आहे. तर बघू, जसं मला दुपारी टाईम भेटेल वगैरे, म्हणजे जसं दिवसभरात जसं टाईम वगैरे भेटेल ना, तसं मग मी ॲक्वागार्डमध्ये पाणी टाकेल. गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता दुपारचे 11:15 वाजलेले आहेत आणि आता मला किचनमध्ये जाऊन जेवण करायचं आहे. तर आज टिफिनचं काही टेन्शन नाही आहे. कारण कसं माहीत तुम्हालाही माहिती आहे की आज म्हणजे 10वीचे पेपर चालू आहे. आणि ज्या दिवशी 10वीचा पेपर चालू असतो त्या दिवशी शाळा हाफ डे असते. तर त्यांची आज 2:45ची शाळा आहे. त्यामुळे टिफिनचं काही टेन्शन नाही. हां, पण तो जाताना जेवून जातो. तर आता किचनमध्ये जाऊन पटापट जेवण करायचं आहे. आणि मी अगदी शॉर्टकट अशा पद्धतीने जेवण करायचं, अगदी झटपट अशा पद्धतीने जेवण करणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी तुम्हाला ना काही गोष्टी सांगणार आहे. तर जसं की ना, ज्ञानीच्या ना खूप अशा ना लहानपणीच्या खूप साऱ्या अशा आठवणी आहेत. तुम्हीही कधी बघत असाल की ज्ञानेश खेळत असतो. तर ज्ञानेशचे लहानपणीचे खूप सारे जे टॉईज आहेत ते मी तसेच जपून ठेवलेले आहेत. आणि आजही किंवा अजूनही किंवा आत्तापर्यंत ज्ञानेश ते टॉईज वगैरे खेळतो. तर सेम तुम्ही ही बॅट बघू शकतात. तर हे जे टॉईज आहेत तर या टॉईजनुसार ज्ञानेशच्या काही आठवणीसुद्धा आहेत. आणि ते टॉईज वगैरे बघून ज्ञानेशच्या सगळ्या जुन्या आठवणीच्या ताज्या होतात की अरे हां, ज्ञानेशने असं केलं होतं, ज्ञानेशने तसं केलं होतं. आणि त्या गोष्टी आठवून आम्हाला खूप हसायला येतं. तर ही जी बॅट आहे, तर ज्ञानेश जेव्हा 2 वर्षांचा होता ना, तेव्हा मी ज्ञानेशला ही बॅट बॉल घेतली होती. आता याच्या जोडीला एक व्हाईट बॉल होता, तो प्लॅस्टिकचा बॉल असतो. तर ज्ञानेश असंच बॅट बॉल खेळत होता घरातल्या घरात. तर तो खिडकीच्या बाहेर तो बॉल गेला. तर आणि
तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की कसं पावसाळ्यामध्ये आपण कसं कांदे किंवा लसूण आपण असं लादीवरती पसरून ठेवतो वगैरे, तर मी पण सेम तसंच ठेवायची, म्हणजे लादीवरती वगैरे असं आम्ही मोकळ्या हवेत ना कांदे लसूण ठेवायचे वगैरे. तर तेव्हा ज्ञानेश लहान होता, त्याला काय कळत नव्हतं, बॉल गेला खाली. तर आता तो बॉल खाली गेल्यानंतर तो साहजिकच तो हरवणारच आहे. तर मग ज्ञानेश काय करायचं माहिती, ते कांदे उचलायचा आणि त्या कांद्यांबरोबर कांदा आणि बॅट बरोबर खेळायचा. असं करता करता आम्हाला माहितीच नव्हतं आणि त्याने लिटरली कांदे आणि लसूण खूप त्याने खिडकीच्या बाहेर टाकले होते वगैरे. आणि नंतर मग आम्हाला समजलं की बाबा हे खूपच म्हणजे चांगलं नाही आहे. मग मी ते कांदे वगैरे सगळे उचलले आणि मग त्यानंतर मग ही जी बॅट आहे तर आणि ज्ञानेशला एवढंच माहिती होतं की हां, ही बॅट फक्त मारण्यासाठी आहे. तर लिटरली जर कधी कधी ना त्याला कळत नसायचं, पण मी जर कधी उभी वगैरे असली ना, म्हणजे कोणीही तर त्यानंतर त्याच्या पायाचे फटके मारायचा ह्या बॅटने वगैरे. तेव्हा तो लहान होता, तर काही कळत नव्हतं वगैरे. पण नंतर मला कळलं की बाबा पाहुणे वगैरे आपल्या घरी समजा आले ना, त्याने समजा ही बॅट घेऊन जर कोणाला मारलं तर बापरे ते डेंजर असेल, म्हणून मी ही बॅट उचलली आणि त्या ड्रॉमध्ये ठेवली. जी मी म्हणजे त्या खणामध्ये ठेवली, जे ठेवली ते आजपर्यंत खणातच राहिली. आज ज्ञानेश 7 वर्षांचा झालेला आहे. त्या दिवशी त्याने ती बॅट बघितली आणि त्याने ही बॅट काढलेली आहे खेळायला. तर त्याचं असं म्हणणं आहे की मी जेव्हा गावाला जाईल ना, तेव्हा मी आणि चिंद्र आम्ही दोघं बॅट बॉल खेळू. तर ही म्हणजे ज्ञानेचे असे काही टॉईज आहेत की ते म्हणजे ती खेळणी बघून त्याच्या काही आठवणी ताज्या राहतात. ज्ञानेश जेव्हा लहान होतात ना, म्हणजे 2-2.5 वर्षांचा, तेव्हा मी ज्ञानेशला माझ्या जोडीला भाजी, म्हणजे मला समजा मार्केटला जायचं असेल भाजी वगैरे घ्यायला, तर मी ज्ञानेशला घेऊन जायची भाजी मार्केटमध्ये. तर तिथे पण ना समजा ज्ञानेशच्या वयाच्या 2, 2.5 किंवा 3 वर्षाच्या ज्या मुली असायच्या, तर तुम्हाला ही माहिती आहे, जेव्हा लहान मुली जेव्हा फ्रॉक घालतात त्याला खूप छान मस्त असा घेर असतो आणि छान मस्त अशी झालर असते आणि जेव्हा त्या चालतात त्या खूप छान दिसतात. तर त्या मुलींना अशा चालायच्या वगैरे. तर ज्ञानेश त्यांच्या फ्रॉककडे असं बघत बसायचा आणि जायचा त्यांच्या जवळ, सर्व फ्रॉकवरती करायचा. बापरे, मला एवढं हसायला यायचं पण खूप वाईट पण वाटायचं. पण मी त्याला सांगितलं आणि असं नाही करायचं, हे चुकीचं आहे. तर आम्ही खूप घाबरायचं की बाबा आम्ही कुठे समजा ज्ञानेशला घेऊन गेलो आणि ते समजा छोट्या छोट्या मुली असतील ना, त्यांनी समजा फ्रॉकवरती गेला तर आम्हाला ते खूप वाईट, म्हणजे हसायला पण यायचं आणि एका साईडला वाईट पण वाटायचं. तर पण नंतर त्यांची ती सवय मोडून गेली. तर लहान मुलांच्या ना अगदी अशा छोट्या ना काही गोष्टी असतात वगैरे. आणि त्यांचे ना खूप सारे टॉईज मी लहानपणी असे जपून ठेवलेले आहेत. जसा हा तुम्ही बघू शकतात, हा एलिफंट आहे आणि त्याच्या जोडीला हा मंकी आहे, त्याच्या सोंडेला अडकलेला आहे. मला असं वाटतं ज्ञानेश जेव्हा 2 वर्षाचा होता ना, तेव्हा मी ज्ञानेशला ना हे टॉईज घेतलं होतं आणि ज्ञानेश अजूनही किंवा आतापर्यंतही या टॉईज बरोबर खेळतो. ज्ञानेशकडे खूप सारे असे सॉफ्ट टॉईज आहेत. मी सगळेच नाही काढलेले, काही टॉईज मी तसे वरती व्यवस्थित स्वच्छ धुवून क्लीन करून ठेवलेले आहे. त्याला जसे आवडतात ना त्यानुसार मी काढते. पण त्याला आता टेडी बिअर आणि हा एलिफंट खूप आवडतो, हा मंकी खूप आवडतो, म्हणून मी हे काढून ठेवलेलं आहे. सो या मग आधी खेळायचंच ना, त्या टेडी बिअर बरोबर खेळतच ना, मग आधी याच्याबरोबर पण खेळायचा. आणि याचं कसं माहीत आहे का, याला ना कधी खेळून कंटाळा जर आला ना ज्ञानेशला, तर त्याचं असं म्हणणं जर मी आज हे नको, मग मी दुसरं काहीतरी काढणार असं आहे. तर मग त्यानुसार त्याला मी ते काढून देते ना. तर सो आणि ज्ञानेश इथे बसले या साईडला, या सोप्यावरती बसलाय. तर टेबल टाकून तो लिहितोय. त्याचं ते बुक आपलं 12 खडीचं बुक आहे, तर ते लिहितोय. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आता किचनमध्ये जाऊन पटापट जेवणाला सुरुवात करूया. काय मग ते काच फुटेल ना राजा. मग आपण घरामध्ये कसे बॅट बॉल खेळू शकतो का? नाही. हो ना. ओके. तर इथे ज्ञानेशनी कार्टून लावलंय आणि आम्ही कार्टून बघता बघता काय लिहितोय, 12 खडीचा बुक कम्प्लीट करतोय. काय चला मग या. हा, आणि सोनपरीचं बसणं असते, ती बसले बघा ना कशी. शंलू, शंले
आणि सोनली हे स्टाईल बसायची, पायपासून बसणे. ए शोनलू, माझ्या शोनलू, ओ माझ्या शोनू. तर मी आज आहे ना सिंपल अशा पद्धतीने जेवण करणार आहे. तर आज ज्ञानेशला डाळ चिकवड्या खायच्या आहेत. 2-3 दिवसापासून चालू होतं की मम्मी तू डाळ चिकवड्या करशील का. तर मी त्याला सांगायची उद्या करेल, परवा करेल असं मी त्याला सांगायची. तर मी काल रात्री डाळ भात केली होती. तर आणि मी काल तिखट डाळ केली होती. तर त्यातली बरीचशी डाळ उरलेली आहे. आता मग या डाळीचं करायचं काय, म्हणजे मी राईसही करू शकली अशी या डाळीबरोबर, पण मग ज्ञानेशला डाळ चिकवड्या खायच्या आहेत. तर या डाळीमध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि छान मस्त अशी एक उकळी काढून घेतलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी गव्हाचं कणिक मळून घेतलेलं आहे आणि छान मस्त अशी पोळी लाटून त्याचं स्क्वेअर साईजमध्ये असं कट करून घेतलेलं आहे पोळी लाटून. आता आपल्याला काय करायचं आहे, सिंपल हे जे आहे हे मी यामध्ये ॲड करणार आहे आणि छान मस्त हे सगळं ॲड करून यामध्ये आपल्याला उकळी द्यायची आहे. हां, तर इथे ज्ञानेश पण आले, त्याला इथे डाळ चिकवड्या टाकायच्या आहेत, म्हणजे या चिकवड्या त्या डाळीत टाकायच्या आहेत. आणि ज्ञानेशला डाळ चिकवड्या खूप आवडतात ना ज्ञानेश? हां हो. आणि हळू रे, आम्ही टाकायला पण किती घाबरतो काय रे. हो, तशी उकळी आलेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे छान मस्त अशा पद्धतीने डाळ चिकवड्या छान मस्त तयार झालेल्या आहेत. तर मी आता ज्ञानेशला गरम गरम डाळ चिकवड्या देते. आणि मलाही आणि ज्ञानेशला, आम्हा दोघांनाही डाळ चिकवड्या खूप आवडतात. माझा आणि ज्ञानेचा आमच्या दोघांचंही खाऊन झालेलं आहे, जेवण झालेलं आहे. तर माझ्याकडे पप्पा आले होते ना, तर पप्पांनी येताना काकडी आणली होती, गावठी काकडी आणली होती, ती तशीच होती. तर मी ती काकडी कापलेली आहे. तर ज्ञानेशला असं गोल चपट्या आवडतात आणि त्याच्यावरती मी मीठ स्प्रिंकल केलं आहे. आणि इथे मी मोठ्या म्हणजे रेक्टँगल साईजने कट करून घेतलं आहे, वरतून मीठ आणि मसाला स्प्रिंकल केलेलं आहे. मला असं आवडतं, ज्ञानेशला मीठ टाकून आवडतं. तर आता हे आम्ही पटापट खातो. आणि बाहेर खूप कडक ऊन आहे आणि अशा कडक उन्हामध्ये अशी थंड थंड काकडी खायला खूप छान वाटतं. मी आता बघू शकतात, दुपारचे जवळजवळ 2 वाजलेले आहेत, म्हणजे 2:10 झालेले आहेत. तर मी तुम्हाला सांगणार आहे की ना सोनपरी ह्यावेळेला काय करते. तुम्ही इथे बघू शकतात सोनपरी, हे बघा, ही आता आतमध्ये आले, नाहीतर आहे ना तो जो कोपरा आहे ना त्या कोपऱ्यात जाऊन बसते आणि ना इथे कबूतर बसत ना, त्या कबुतरांकडे असं लक्ष देऊन असते. म्हणजे तिला असं वाटतं की मी उडी मारे, पण ती उडी नाही मारणार, कारण तिला ना खाली भीती वाटते, त्यामुळे ती जात नाही. हां, फक्त एक राऊंड मारून येते. हां, आणि तिला मी मगापासून आवाज देत होती सोनपरी सोनपरी. जसं मी ते चालत आली ना तशी ती रिटर्न आली, कारण तिला माहिती होतं की आपण मार खाणार आहोत. आता मम्मी आपल्या ओरडेल म्हणून बघा ना कशी बघते बघा. अय सोंद्रू, सोनपरी सोनपरी. अरे यार, ही मम्मी नसते माझ्या पाठीमागेच लागते यार. कबूतर पण नाही बघून देत यार. काय ही मम्मी अशी, शिट यार शिट. आता मी इथे बसते की मम्मी मला इथे बसून पण नाही देणार ना. ए मम्मी नको ना ग, ए मम्मी नको ना ग, ए मम्मी प्लीज आता झोपू दे ना ग मला मम्मी. ए मम्मी यार, ही मम्मी मला अशी त्रास देते, मला पण देते आणि त्या दादाला पण त्रास देते. नुसती त्या दादाला अभ्यास करायला सांगते आणि मी इथे बसले की मला आराम करून देत नाही यार. बघ यार, थांब आता मी तुला चावतेच, थांब मी चावतेच तुला. मम्मी तुझा कामच काढते, थांब थांब. मी तुला चावली
ना की तुम्हाला पुन्हा हातच लावायला येणार नाही. थांब, तुला मी चावतेच. थांब थांब, तुझा हातच पकडते मी आता मम्मी. यार ही लादी किती छान छान आहे मम्मी. जाऊ दे ना ग मम्मी, मला सोड ग मम्मी. अगं मम्मी सोड ना ग. शीट यार, मम्मी ना नुसती पाठीमागेच लागते यार. यार थांब, आता मम्मीचा हातच पकडून ठेवते, सोडतच नाही मम्मीचा हात. थांब थांब, आता पकडूनच ठेवते मम्मीचा हात. सुंदरे, काय आतमध्ये यायचं ना तुला? हां काय ग? हां इथं येऊन सारखं त्या कबुतरांकडे लक्ष देते. हां तुला काय वाटते, ते कबूतर काय भेटायला येणार आहे? तुला काय खायला भेटणार आहे? मी तुला बरं खाऊन देईल कबूतर. हां नाही ग मम्मी, अगं मम्मी नाही ग, मी फक्त मजा बघत असते. ते कबूतर काय करतात या, ते कबूतर मला बघून तर आतमध्ये अजिबात येत नाही यार. मी बघत असते ते कधी येतील, कधी माझी फ्रेंडशिप करतील, पण ते काही येतच नाही. नाही कबूतर येत, नाही चिमण्या येत. त्या चिमण्या पण मला बघून पळून जातात, ते कबूतर मला बघून पळून जातात, येतच नाही आतमध्ये यार. मला त्यांच्याशी फ्रेंडशिप करायची आहे, पण ते कबूतर आणि चिमण्या फ्रेंडशिप करतच नाही यार. काय करणार मम्मी, प्लीज सांगशील का ग मम्मी त्यांना माझी फ्रेंडशिप करायला? सांग ना ग मम्मी, मम्मी सांग ना ग, सांगशील का ग मम्मी? सांग ना सांग ना, ए मम्मी सांग ना, सांग ना मम्मी. अय तुला काय फ्रेंडशिप करायची आहे का? हां ठीक आहे, आपण बोलूया कबुतराशी आणि चिमणीशी. ओके हो. इथे मी लायडर घेतलेली आहे, तर मला या इन्व्हर्टरमध्ये पाणी म्हणजे पाणी टाकायचं आहे मला. तर इथे ह्या कॅनमधलं जे पाणी आहे इन्व्हर्टरचं पाणी, ते मी या मगमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. तर हे जे पाणी आहे या पाण्यामध्ये आपल्याला अजिबात हात बुडवायचा नाही आहे, कारण हे पाणी आपल्या नॉर्मल पाण्यासारखं नसतं, थोडं वेगळं पाणी असतं. तर मी आता वरती चढलेली आहे लायडरच्या साहाय्याने. आता आपण याचं हे जे झाकण आहे ओपन करून घेऊया. ह्या ज्या बॉटल्स आहेत तर तुम्ही ते बघू शकतात. याचा जो रेड कलर आहे ते मध्यावरती आलेला आहे, म्हणजे आपल्या बॉटल बऱ्याचशा रिकाम्या झालेल्या आहेत. म्हणजे इन्व्हर्टरच्या काही बॉटल्स असतात आतमध्ये, त्या रिकाम्या झालेल्या आहेत. तर आता यामध्ये आपलं पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी फुंजलचा वापर करणार आहे. तर इथे मी फुंजल ठेवलेला आहे. यामध्ये फुंजल अशा पद्धतीने ॲड केलेलं आहे आणि त्याच्या थ्रू मी इन्व्हर्टरमध्ये पाणी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आणि पाणी टाकल्यानंतर मी झाकण लावलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता जो रेड कलर आहे तो पूर्ण वर आलेला आहे, म्हणजे समजून जायचं की आपली ही जी बॉटल आहे ही पूर्ण भरलेली आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व या बॉटलमध्ये पाणी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे, झाकण लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता रेड कलर सर्वात वरती आहे. आणि जसा रेड कलर खाली येतो समजून जायचं की आपल्या या इन्व्हर्टरच्या बॉटल्स काही रिकाम्या होत चाललेल्या आहेत. तर त्यानुसार आपल्याला पाणी ट्रान्सफर करायचं असतं. आणि तुम्ही ते बघू शकतात पूर्ण अर्धा कॅन झालेला आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की मी इन्व्हर्टरमध्ये मी स्वतःच पाणी टाकते आणि मला टाकतासुद्धा येतं. आणि मला खूप मोठं टेन्शन होतं, तर ते आज पूर्ण झालेलं आहे. म्हणजे हे काम महत्त्वाचं. मी आज प्रॉपर असं काही जेवण केलेलं नाही, कारण मी सकाळी डाळ चिकवड्या केल्या होत्या आणि संध्याकाळी असं, कारण ना कसं माहिती आहे का, संध्याकाळी जेवण केलं की ते उद्या सकाळी उरतं. तर मी काय करते, सकाळीच प्रॉपर असं जेवण करते, जेणेकरून ते आम्ही दुपार आणि संध्याकाळ खाऊ शकू. तर आज मी आणि दाशा आम्ही दोघंही आज पास्ता खाणार आहोत. तर मी तुम्हाला सांगले की नाही, इथे ज्ञानाच्या शाळेजवळ एक किराणा स्टोअर आहे. तर तिथे तेलाचे पाऊच संपले होते म्हणून मी तेलाचे पाऊच आणायला गेली होती. तर तिथून मी हा पास्ता आणलेला आहे. हा एकदम सुट्टा पास्ता असतो. तर त्या किराणा स्टोअरमध्ये 20 रुपये पाव हा पास्ता आहे. तर मी अर्धा किलो पास्ता आणलेला आहे. आता इथे पाणी बॉईल झालेलं आहे. तर आपल्याला अगदी 5 मिनटं हा जो पास्ता आहे छान मस्त असं बॉईल करून घ्यायचा आहे. एकीकडे मी कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. तर आता मी कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून घेणार आहे. तर इथे पास्ता बॉईल झालेला आहे. मध्ये मी थोडंसं ना ऑइल स्प्रिंकल करून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. इथे मी ह्याच कढईमध्ये थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे आणि इथे कांदा टोमॅटोची छान मस्त ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे. जिरा राईस ॲड केलेला आहे. यामध्ये हे कांदा टोमॅटोची प्युरी मी ॲड करून छान व्यवस्थित
परत का नाही व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे फ्राय करून घेते. टोमॅटो कांदा टोमॅटोची पेस्ट ॲड केलेली आहे. छान मस्त मी हळद ॲड केलेली आहे वरतून. त्यानंतर लाल तिखट छान व्यवस्थित ते मिक्स करून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. यामध्ये ना मला थोडे फ्रोझन वाटाणेसुद्धा ॲड करायचे आहेत. तर मी थोडे फ्रोझन वाटाणे ॲड केलेले आहेत. मला ना फ्रोझन वाटाणे ना म्हणजे कुठलीही भाजी असेल त्यामुळे मी थोडेफार तरी फ्रोझन वाटाणे ॲड करते, मला आवडतात ॲड करायला. यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. फक्त व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवून मी म्हणजे 5 मिनटं वाफ देणार आहे. 5 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून घेऊया. तर इथे पास्ता करण्यासाठी आपला हा मसाला छान मस्त तयार झालेला आहे. आता आपल्याला फक्त एक मसाला ॲड करायचा आहे, तो म्हणजे पास्ता मसाला. तर याच्यामध्ये मी हा पास्ता मसाला ॲड करणार आहे. मी इथे हा पास्ता मसाला मिक्स केलेला आहे. आता आपल्याला आपण जो पास्ता बॉईल करून घेतला होता, तर आपण हा पास्ता ॲड करूया. हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया. आणि मी चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते. मी गॅस बंद केलेला आहे. तर इथे आपला पास्ता तयार झालेला आहे. अगदी झटपट असा पास्ता तयार झालेला आहे. आणि मी आणि त्यांच्या आम्ही दोघं खूप दिवसानंतर पास्ता खाणार आहोत. आता पटापट प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते हा पास्ता. तर मी सिंपल अशा पद्धतीने पास्ता केलेला आहे. ज्ञानेशासुद्धा अशाच पद्धतीने पास्ता खायला आवडतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या आहे वुमन्स डे. उद्या आहे जागतिक महिला दिन. तर ज्ञानेश क्लासला गेला होता. त्याचा क्लास 6:30 ते 8:30 पर्यंत असतो. तर आज त्याने 9:15 वाजता आला. तर इवन तो क्लासमध्ये ड्रॉइंग करत होता वगैरे. तर मला एवढी काय आयडिया नव्हती. तो आला 9:15 वाजता आणि मी डोअर ओपन केला आणि मला बोलतो की मम्मी मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे. तर मी बोलते काय गिफ्ट आणलं आहे. तर बोलतो की मी तुला मी नंतर दाखवेल, पण तू आतमध्ये जा, हां तू माझं गिफ्ट बघू नको. मी ठीक आहे ओके. तर मी किचनमध्ये गेली, तो गेला, त्याची बॅग वगैरे ठेवली बेडरूममध्ये वगैरे. आणि नंतर मग मला आला आणि बोलतो मम्मी तू इथे सोफ्यावरती बस. तर मी सोफ्यावरती बसली आणि त्यानंतर त्याने मला एक गिफ्ट दिलेलं आहे. तर मी सर्वप्रथम ज्ञानेशला थँक्यू बोलले. ज्ञानेश हे पाठीमागे सर. तर मी थँक्यू सो मच ज्ञानेश, थँक्यू सो मच. तर आणि त्याच्या टीचरांनाही मी थँक्यू बोलेल. तर आज त्याच्या टीचरने म्हणजे क्लासमध्ये जेवढीही मुलं आहेत त्या सगळ्या मुलांकडून त्याने सगळ्या मुलांना त्याने एक ग्रीटिंग कार्ड बनवायला सांगितलेलं आहे. आणि त्या मुलांनी त्या ग्रीटिंग कार्डमध्ये त्यांच्या स्वतःच्या आईबद्दल छान मस्त असे सुरेख असे मॅसेज म्हणजे लिहिलेले आहेत. सो हे सगळं त्याच्या टीचरांनी करून घेतलेलं आहे. तर मी त्याच्या टीचरांना थँक्यू बोलेल आणि ज्ञानेशलाही थँक्यू बोलेल. थँक्यू सो मच. अश्वित बेबी. तर ते गिफ्ट काय आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इकडे बघू शकतात. मला ज्ञानेशनी माझ्यासाठी हे ग्रीटिंग कार्ड तयार केलेलं आहे. खूप सुंदर आहे, छान आहे आणि यामध्ये खूप सुरेख असं मॅसेज आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की हा ग्रीटिंग कार्ड आहे. तर या ग्रीटिंग म्हणजे हे ग्रीटिंग कार्ड स्वतः ज्ञानेशने तयार केलेलं आहे. हॅपी वुमन्स डे टू माय मॉम. आणि त्यांनी ते छान मस्त डिझाईन काढलेली आहे. मुळात त्याच्या टीचरने हे त्याच्याकडून करून घेतलेलं आहे.
आता याच्यामध्ये काय मेसेज आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तर याच्यामध्ये हा मेसेज दिलेला आहे. तर हा मेसेज ज्ञानेशनी स्वतः लिहिलेला आहे. बघा काय मेसेज आहे. डिअर माय मॉम, टू माय स्वीट मॉम, यू आर द स्ट्रॉंगेस्ट लेडी इन द वर्ल्ड. You are my best friend. Oh, my sweet baby. त्यानंतर thank for being my strongest support. Happy Women's Day, my mom. तर ज्ञानेशनी माझ्यासाठी हा छान मस्त असा मेसेज यामध्ये दिलेला आहे आणि हा ग्रीटिंग कार्ड आहे. तर ज्ञानेश थँक्यू सो मच. वेलकम. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की हा जो मेसेज आहे तर खूप सुरेख आहे, छान आहे आणि मला वाचून खूप छान वाटलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगेल की ज्ञानेशचे पप्पा 2022मध्ये गेले. तर त्यानंतर म्हणजे ज्ञानेशचे पप्पा जायच्या 1 किंवा 2 महिना अगोदरच मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होती. जस्ट मी असं चॅनल म्हणजे नवीन चॅनल ओपन केला होता. तर न्यू चॅनल होतं तेव्हा माझा. आणि मग सडनली म्हणजे 15-20 दिवसानंतर म्हणजे माझे पप्पा एक्सपायर झाले. आणि मग त्याच्यानंतर मग मला असं वाटतं की मी 2 महिने व्हिडिओ पोस्ट नव्हता केला. आणि त्याच्यानंतर मला यूट्यूबमध्ये करिअर करायचं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला माझा चॅनल बंद करायचा नव्हता. म्हणून मी काय केलं माहिती आहे का, कारण कसं माहिती आहे का, कॅमेऱ्यासमोर येणं, आपण ज्या दुःखात आहोत त्या दुःखातून बाहेर पडणं किंवा ते कॅमेऱ्यासमोर येणं हे मला म्हणजे हे नव्हतं वाटत. तर मी खरं म्हणजे माझा जो चॅनल आहे हा डेली रुटीनवरती आहे. पण मग त्यावेळेस मी एकच विचार केला की मला माझं चॅनल बंद नाही करायचं. म्हणून मी तेव्हा कुकिंगचे व्हिडिओ टाकत होती वगैरे. तर काही 7 म्हणजे 5-6 महिने मी कुकिंगचे व्हिडिओ टाकले वगैरे. आणि मग नंतर मग मला असं वाटतं की मे 2023पासून मी डेली रुटीनचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. कारण मला डेली रुटीनचे व्हिडिओ टाकायला आवडायचे, मला कुकिंगचे व्हिडिओ टाकायला आवडत नव्हते. पण एक बोलतात ना की एक परिस्थिती असते किंवा एक ती वेळ असते किंवा परिस्थितीनुसार आपल्याला चालावं लागतं. सेम तसंच आहे. आणि मी सुद्धा त्या दुःखातून एवढी बाहेर नव्हती पडली, त्याच्यामुळे मला फेस करणं खूप हे जात होतं. म्हणून मग मी मे 2023पासून डेली रुटीनचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. आणि तेव्हा मी बऱ्यापैकी म्हणजे त्यातून बाहेर पडली होती. तर मग तेव्हापासून म्हणजे मे 2023पासून मी डेली रुटीनचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. तर मला असं वाटतं की आता हा जो मे महिना येणार आहे, या मे महिन्यामध्ये 2 वर्ष मला कंप्लीट होतील. तर मी रोज डेली रुटीनचे मी व्हिडिओ टाकते वगैरे. सो आणि माझं एकच स्वप्न आहे की मला यूट्यूबर बनायचं आहे आणि मला यूट्यूबमध्ये करिअर करायचं आहे. हे एक माझं स्वप्न आहे. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ज्ञानीचे पप्पा गेल्यानंतर मी बाहेर जाऊन जॉब करू शकली असती. आणि मला जॉब करायला आवडतं. असं नाही की मी तुम्हालाही सांगते की माझं शिक्षण काय, तर माझं BA झालेलं आहे. मी बाहेर जाऊन नोकरी करू शकली असती. पण त्यावेळेस ज्ञानेश लहान होता. तेव्हा ज्ञानेश ज्युनियर KGमध्ये होता. आणि ना ज्ञानेश नेहमी म्हणजे लहानपणापासून त्याला माझी सवय होती. आणि त्याचे पप्पा गेल्यानंतर ज्ञानेशला सांभाळायला कोणीही नव्हतं. तर त्यावेळेस अशा वेळेस मी ज्ञानेशला सोडून कुठेही जाऊ शकली नव्हती आणि जाऊही नव्हती शकत म्हणजे. आणि तेव्हाची ती वेळ अशी वेगळीच, ती वेळच थोडी वेगळी होती वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण मग तिथून मग आतापर्यंत खूप मी स्ट्रॉंगली उभी राहिलेली आहे आणि खूपच स्ट्रॉंगली उभी राहिलेली आहे. आणि याच्या पाठीमागे माझ्या आई पप्पांचा खूप मोठा हात आहे. आणि त्या दोघांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. म्हणून आजपर्यंत मी इथपर्यंत आलेली आहे. आज मी तुम्हाला सांगते की यूट्यूबमध्ये माझे 918 सबस्क्रायबर आहेत आणि खूप छान वाटते. बघू पुढे काय असेल ते वगैरे. आणि याच्यापुढे सुद्धा माझे आईवडील मला अजूनही म्हणजे आतापर्यंत सांगते की जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही तुला सपोर्ट करू. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे जे आहे म्हणजे स्ट्रॉंगली उभं राहणं वगैरे त्याच्या टीचरांनी हे जवळून बघितलेलं आहे. आणि सो थँक्यू. तर मी ज्ञानेशच्या टीचरांना थँक्यू बोलेल.
कारण म्हणून त्यांनी एक सुंदर असा मॅसेज त्याच्याकडून लिहून घेतलेला आहे आणि खूप छान वाटलं मला. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा मी त्यांच्या टीचरांना खूप थँक्यू बोलेल कारण त्यांनी ज्ञानेशकडून खूप सुंदर असा मॅसेज लिहून घेतलेला आहे. आणि मी ना माझ्या आईवडिलांना पण थँक्यू बोलेल कारण ज्ञानेचे पप्पा गेल्यानंतर माझ्या आई पप्पांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि आजपर्यंत आणि याच्या पुढे ते करत राहतील वगैरे. आणि मी केवळ त्यांच्यामुळे मी खूप स्ट्रॉंगली उभी राहिलेली आहे. सो या सगळ्या गोष्टी. बाय बाय.